केंद्रप्रमुख परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या शिक्षक शिक्षिका यांना सप्रेम नमस्कार। पहिला व्हिडिओ मी सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी तयार केला होता। नक्कीच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं। आणखी 1 महिना बाकी आहे। 1 महिन्यात सुद्धा तुम्ही जर चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुम्ही जवळपास 120 च्या वरती मार्क घेऊ शकता आणि 120 च्या वरती जर तुम्ही गेलात तर तुम्ही नक्कीच सिलेक्शनच्या कॉम्पिटिशन मध्ये आहात। तर पहिल्या व्हिडिओच्या नंतर मला बऱ्याच शिक्षकांकडून कॉल आणि मेसेज आले, व्हॉट्सअप मेसेज आले की आमच्याकडे पुस्तकं आहेत, आमच्याकडे स्टडी मटेरियल आहे, मी काही क्लासेस जॉईन केलेले आहेत, फक्त अभ्यासाची योग्य दिशा सापडत नाही आणि आपण अभ्यास जो करतोय तो योग्य दिशेने करत आहोत की नाही याच्याबद्दल खात्री होत नाहीये, तर त्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करा। त्याचसोबत काहींचे प्रश्न होते स्टडी मटेरियल बाबत, काहींचे प्रश्न होते की नक्की ओव्हरऑल इथून पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये काय केलं पाहिजे याच्या संदर्भात। तर हा व्हिडिओ मी हे सर्व प्रश्न कव्हर होतील या दृष्टीने बनवण्याचा प्रयत्न करणार। व्हिडिओ फेसबुकवरती पोस्ट न करता युट्यूबवरती पोस्ट करावा अशी विनंती काही शिक्षक मित्रांनी केली, तर त्यांच्यासाठीच मी आता एका युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट करत आहे। पहिला व्हिडिओ पण तिथे पोस्ट केलेला आहे, आता हा दुसरा व्हिडिओ पण तिथे पोस्ट केला जाईल। जर तुम्हाला कंटेंट चांगला वाटला, क्वालिटी चांगली वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा। यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला त्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। ज्यांना फेसबुकवरती कम्फर्टेबल आहे त्यांनी त्या फेसबुकच्या माझ्या प्रोफाईल मध्ये जाऊन व्हिडिओ पाहिले तरी चालतील। ठीक आहे, आपला उद्देश एकच आहे की जे पत्करू आणि ज्यांना स्वतःहून इच्छा आहे की केंद्रप्रमुख बनून आपल्याला चांगलं काम करायचं त्यांच्यासाठी परीक्षा होईपर्यंत नक्कीच मदत केली जाईल। आता महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे की ज्या तुम्ही इथून पुढे दररोज पाळायच्या आहेत। तर पहिली गोष्ट, आता याच्यातल्या 7-8 गोष्टी सांगणार आहे मी। पहिली गोष्ट म्हणजे केंद्रप्रमुख परीक्षा ही जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेची नक्की डिमांड काय आहे, ही डिमांड जर तुम्हाला कळाली तरच तुम्ही परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकता। मी एक साधं उदाहरण सांगतो। केंद्रप्रमुखांना खूप सारी माहिती शाळा स्तरावरून संकलित करून वरिष्ठ कार्यालयाला पाठवावी लागते। आताची अशी परिस्थिती आहे की एवढी जास्त माहिती आहे आणि तात्काळ पाठवायची असते। संकलन केंद्रप्रमुखांना खूप कमी वेळात करावं लागतं। या परीक्षेची डिमांड तीच आहे मित्रांनो। या परीक्षेमध्ये तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवायचे आहेत। केंद्रप्रमुखांचं जे काम तुम्ही परीक्षा पास झाल्यावर करणार आहे ते टाइम मॅनेजमेंटचं काम तुम्हाला या परीक्षेमध्येच करायचं आहे आणि कमी वेळात जास्त काम करायचं आहे। 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 200 प्रश्न सोडवायचे। तर 120 मिनिटांमध्ये 200 प्रश्न तुम्ही सोडवायचे, याचा विचार केला तर 36 सेकंद एका प्रश्नासाठी येत आहेत। 36 सेकंदात प्रश्न सोडवणं यासाठी तुमच्याकडे खूप चांगलं स्पीड पाहिजे, वाचनाचं स्पीड पाहिजे, प्रश्न अंडरस्टँड करण्याचं स्पीड पाहिजे, म्हणजेच समजपूर्वक वाचन हा घटक इथं खूप महत्वाचा आहे। तुम्हाला वाचलेला प्रश्न लगेच समजला पाहिजे आणि त्याचं लगेच उत्तर पण देता आलं पाहिजे। 36 सेकंदामध्ये प्रश्न वाचून होतो आणि त्याचं उत्तर देता येतं, पण आपल्याला काही प्रश्न असे असणार आहेत की ज्या प्रश्नांचं उत्तर आपण अगदी 10 सेकंदातही देऊ शकतो, 10 सेकंदामध्येही देऊ शकतो। प्रश्न सांगतो तुम्हाला। विस्तार अधिकारी परीक्षेत प्रश्न आला होता UDIS पोर्टल खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केले आहे, आणि खाली ऑप्शन होते वेगवेगळे NCERT, NCT, NIPA असे ऑप्शन होते। उत्तर होतं NIPA। तर NIPAनं UDIS पोर्टल डेव्हलप केलेला आहे। हा प्रश्न वाचून त्याचं उत्तर क्लिक करायला 5 ते 6 सेकंद वेळ लागतो आणि असे खूप सारे प्रश्न प्रश्नपत्रिकेत असणार आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही 10 सेकंदाच्या आतमध्ये उत्तर देऊ शकणार आहे। जो वेळ वाचेल तो वेळ तुम्हाला पेपर 1 मधील गणित आणि बुद्धिमत्ता या 2 घटकांच्या प्रश्नांसाठी वापरायचं आहे। त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित करणं गरजेचं आहे। ठीक आहे, तर पहिला मुद्दा आहे परीक्षेची डिमांड। परीक्षेची डिमांड आहे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवणे, या दृष्टीनं तुम्हाला अभ्यास करतानाच तयारी करायची। दुसरा मुद्दा आहे, आता दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो, तुम्ही अभ्यास करण्याच्या अगोदरच ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे, किंवा आता या स्टेजला सुद्धा तुम्ही ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। ती गोष्ट म्हणजे परीक्षेचा पॅटर्न समजून घेणे। या परीक्षेचा पॅटर्न नवोदय परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा किंवा NMMS परीक्षा किंवा TET परीक्षा याच्यासारखा अजिबात नाही। IBPS पॅटर्न आहे आणि IBPS पॅटर्न सारखेच प्रश्न विचारले जातात। मग IBPS पॅटर्न म्हणजे काय, तर IBPS न आतापर्यंत
सरळ सेवा भरती, जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023-24 टेट परीक्षा, मागच्या 2 टेट परीक्षा ज्या झाल्या त्या 2 टेट परीक्षा IBPS ने घेतल्या. शिक्षण विस्तार अधिकारी ही परीक्षा सुद्धा IBPS नच घेतलेली आहे. तर या परीक्षांमध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न जर पाहिले आपण तर त्यावरून लक्षात येतं की IBPS पॅटर्न अवघड नाही पण नवीन आहे. अवघड नाही पण नवीन आहे. प्रश्न अवघड नाहीत पण लेंदी आहेत. लेंदी म्हणजे वाचनासाठी थोडासा वेळ जातो आणि प्रश्नाचे प्रकार नवीन जर असतील तर आपल्याला समजून घ्यायला वेळ जातो. त्यामुळे इथे सर्वात महत्वाचा रोल आहे तुम्ही IBPS ने आतापर्यंत जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न प्रकार पाहून घेणे हे महत्वाचं आहे. IBPS पॅटर्न म्हणजे अवघड नाही. एखाद्याने जर तुम्हाला सांगितलं असेल की हा पॅटर्न अवघड आहे तर नक्कीच अवघड नाही. पॅटर्न सोपा आहे, फक्त प्रश्न लेंदी असल्यामुळे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ लागतो. तर त्याचं उत्तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुमची जेवढी प्रॅक्टिस जास्त होईल आणि जेवढ्या रिव्हिजन जास्त होतील तेवढा तुमचा वेळ कमी होणार आहे. अतिशय महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला 2-3 मुद्दे आता मी सांगतोय. हे मुद्दे नक्की लक्षात ठेवून याच्यानुसार तुम्हाला काम करायचंय. आपल्याला आता सध्या केंद्रप्रमुख परीक्षेबाबत अधिकृत माहिती कोणती आहे याचा जर विचार केला तर आपल्याला उत्तर सापडतं. सर्वात पहिलं म्हणजे आपल्याला शासन निर्णय दिलेला आहे आणि जाहिरात दिलेली आहे. तर त्यानुसार आपल्याला सिलेबस समजलेला आहे, अधिकृतपणे सिलेबस समजलेला आहे. जर सिलेबस अधिकृतपणे आपल्याला समजलेला असेल तर आपलं काम खूप सोपं झालेलं आहे. म्हणजे सिलेबसमध्ये जेवढे घटक दिले त्या घटकांचाच आपल्याला अभ्यास करायचा. दुसरं म्हणजे आपल्याला त्यांनी गुण विभागणी करून दिलेली आहे. म्हणजे पेपर 2 मध्ये तर सेपरेटली गुण विभागणी चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे. आता तुम्हाला काही क्लासेसवाल्यांनी सांगितलं असेल किंवा काही इतर तज्ञ मंडळींनी सांगितलं असेल की गणिताचा समावेश या सिलेबसमध्ये नाही, पण 15 ते 20 प्रश्न गणिताचे नक्की परीक्षेमध्ये तुम्हाला दिसतील. हे मी तुम्हाला आज सांगतोय. परीक्षा झाल्याच्या नंतर आपण याच्यावरती पुन्हा एकदा चर्चा करूच. ठीक आहे. अधिकृत गोष्टी बघा, सिलेबस अधिकृत आहे आपल्याकडे आणि सिलेबस सोबत त्यांनी गुण विभागणी पेपर 2 ची चांगल्या प्रकारे करून दिलेली आहे. आपल्याला इथे एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची आहे की कॉस्ट बेनिफिट रेशो समजून घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी वाचनामध्ये जास्तीत जास्त मार्क कोणत्या घटकात, कोणत्या उपघटकात मिळू शकतात. तर तुम्हाला एक महत्वाचा उपघटक सांगतो, संप्रेषण कौशल्य. जस्ट 8 ते 10 पेज असतील आणि शॉर्ट नोट्स जर तुम्ही तयार केल्या तर अगदीच 2-3 पेज मध्ये पूर्ण घटक संपून जाईल. एवढाच कंटेंट संप्रेषण कौशल्यावरती आहे. तर याच्यावरती आयोगानं सांगितले आम्ही 15 प्रश्न विचारणार आहे. आयोगानं म्हणजे परीक्षा परिषदेनं आणि आपल्या शासन निर्णयानुसार सुद्धा 15 प्रश्न विचारले जातील असं सांगितले आणि ही खूप मोठी जमेची बाजू आहे. तर 15 प्रश्न जर याच्यावर आले तर ते आपले मार्क गेले नाही पाहिजे. याच्यावरती विस्तार अधिकारी परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आले होते. त्यामुळे संप्रेषण कौशल्य याच्याकडे लक्ष ठेवा. 15 गुण देणारा उपघटक आहे. त्याचसोबत दुसरा उपघटक तुम्हाला सांगतो. पहिला जो आहे उपघटक ज्याच्यामध्ये कायदे, नियम आणि योजना याचा समावेश आहे. तर याच्यातले संविधानामधील शिक्षण विषयक तरतुदी पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे RTE ऍक्ट. तिसरा मुद्दा आहे बाल हक्क संरक्षण आयोग. हे 3 एकदम छोटे छोटे उपघटक आहेत. त्या तिघांचा अभ्यास चांगला करा आणि याच्यात योजनांचा समावेश केला तर 10 मार्क मिळणार आहेत. योजना थोड्या स्किप केल्या किंवा महत्वाच्या योजना जरी वाचल्या तरी पुरेसा आहे, कारण त्याच्यावर खूप जास्त मटेरियल उपलब्ध आहे. परंतु प्रश्न तेवढे जास्त येणार नाहीत. 2-3 प्रश्न योजनांवरती येतील. तर याच्यातले 6-7 मार्क या 3 अधिनियम आणि संविधान याच्यावरती विचारतील. तिथं चांगली तयारी करून घ्या. कॉस्ट बेनिफिट रेशो चांगला आहे, तिथे तुम्हाला जास्त मार्क मिळू शकतात. आणखी एक माहितीचे विश्लेषण हा जो घटक दिलेला आहे त्याच्यावरचे प्रश्न जवळपास 20 प्रश्न येणार आहेत. म्हणजे तिथे 20 मार्क तुमचे कव्हर होणार आहेत. तर 20 मार्क जर कव्हर करणारा हा घटक असेल तर खूप जास्त तुम्हाला लीड देणारा घटक आहे. टेट परीक्षेमध्ये याच्यावरती खूप प्रश्न आलेले आहेत. पाय चार्ट असेल, पाय चार्ट पण आलेले आहेत. त्याच्यानंतर टेबल फॉर्मॅट मधले चार्ट पण आलेले आहेत. बार चार्ट आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे चार्टचा अभ्यास करून घ्या. 20 मार्क आहेत. खूप जास्त मार्क मिळवून देणारा घटक आहे आणि तयारी तेवढी जास्त करावी लागेल असं मला वाटत नाही. त्यानंतर शिक्षण संस्था जवळपास 15 ते 16 शिक्षण संस्था आहेत. कंटेंट लिमिटेड जर तुम्ही केला, याचा कंटेंट लिमिटेड ठेवला तर भरपूर मार्क इथं मिळू शकतात तुम्हाला. म्हणजे 10 मार्क आहे त्याचे. 10 पैकी 10 मार्क जरी नाही मिळाले तरी पण 7 ते 8 मार्क इथं तुम्ही मिळवू शकता.
फक्त जास्त पुस्तकं वाचू नका, 1 किंवा 2 पुस्तकं त्याच्यामधूनच याची तयारी करा, व्हॅल्यू ॲडिशन करून घ्या, इथंही तुम्ही जास्त मार्क मिळवू शकता. हे मी कोणत्या ह्याच्यामधले सांगतोय तुम्हाला मुद्दे, तर हे मुद्दे सांगतोय की आपल्याला अधिकृतरित्या सिलेबस दिलाय, त्याची गुण विभागणी दिली, त्या गुण विभागणीनुसार आपल्याला अभ्यास करता आला पाहिजे. नाहीतर तुम्ही विषय ज्ञानावरती आधारित जर पुस्तकं वाचत राहिलं, विज्ञानाचे तुम्ही 4थी पासून ते 10वी पर्यंत पुस्तक वाचले, गणिताचे 4थी पासून ते 10वी पर्यंत वाचले, त्याच्यानंतर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वाचले आणि खूप अभ्यास केला असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भ्रमामध्ये आहात. कारण याच्यावरती प्रश्न, हे सगळे पुस्तकं तुम्ही वाचले, मराठी, इंग्लिश, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, गणित, हे सगळे पुस्तकं जरी वाचले तर त्याच्यावर 10 प्रश्नही विचारले जाणार नाही. त्यामुळं एवढं जास्त वाचून जर आपल्याला खूप कमी त्याच्यातून बेनिफिट होत असेल तर त्याला एवढा जास्त वेळ देण्यात काहीही अर्थ नाहीये. आपल्याला समजलं पाहिजे, कॉस्ट बेनिफिट रेशो आपल्याला काढता आला पाहिजे, कारण आपण केंद्रप्रमुख परीक्षा देतोय. मित्रांनो, केंद्रप्रमुख जर आपल्याला व्हायचं असेल तर आपल्याला या गोष्टी समजल्या पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा, महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. हे 2-3 मुद्दे महत्वाचे तुम्हाला सांगितलं. पहिला सिलेबस, मी माझा अनुभव सांगतो. विस्तार अधिकारी परीक्षा देताना म्हणजे त्याचा अभ्यास करताना माझ्याकडे जवळपास 5 कॉपीज मी काढून ठेवल्या होत्या सिलेबसच्या. एक माझ्या स्वतःच्या नोट्समध्ये सिलेबसची कॉपी होती, एक जे पुस्तक मी वाचत होतो त्याच्यामध्ये एक मी सिलेबसची कॉपी चिकटवून ठेवलेली होती, एक कॉपी माझ्या नेहमी डायरीमध्ये असायची. ज्याही वेळा मी कुठे फक्त ती डायरी घेऊन जाईल, शॉर्ट नोट्सची डायरी, शॉर्ट नोट्स त्याच्यात होते माझ्या. त्यानंतर एक कॉपी माझ्या पॉकेटमध्ये असायची किंवा खिशात असायची सिलेबसची, एकदम छोटा त्याच्यात तयार केलेला होता मी, एकदम फॉन्ट छोटा घेऊन ती प्रिंट काढून घेतलेली होती. तर सिलेबस तुमच्या समोर ठेवायचा आहे मित्रांनो. नेहमी अभ्यास करताना तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी जरी पाहिले तरी सिलेबस त्यांच्या बाजूलाच असतो, सिलेबस बाजूला ठेवून ते अभ्यास करत असतात. कारण सिलेबसच्या बाहेरचं वाचून तुम्हाला उपयोगच नाहीये. ज्या गोष्टी परीक्षेत आम्ही विचारणार नाही असं परीक्षा परिषद किंवा महाराष्ट्र शासनाने सांगितले, त्या गोष्टी वाचण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे सिलेबस तुमच्या बाजूला ठेवा आणि सिलेबसमध्ये ज्या घटकांची माहिती ते विचारणार आहेत असं दिलेलं आहे तेवढेच घटक फक्त अभ्यासायचे आहेत. पहिला मुद्दा झाला सिलेबस. दुसरा मुद्दा आहे आपल्याला अधिकृत माहिती, परीक्षेची अधिकृत माहिती समजते ती म्हणजे PYQ, म्हणजे यापूर्वी आलेले प्रश्न. यापूर्वी आलेल्या प्रश्नांमधून आपल्याला माहिती समजते, पण आता जर आपण विचार केला तर केंद्रप्रमुख परीक्षा याच्यापूर्वी कधी झालेली नाही. मग प्रश्न तुम्हाला पडणार आहे की आता PYQ कुठून पाहिजे, तर IBPS न याच्या अगोदर ज्या परीक्षा घेतल्या की ज्या मी अगोदरच सांगितल्या, एक म्हणजे सरळ सेवा भरती, दुसरं म्हणजे टेट परीक्षा, आणि तिसरा महत्वाचा एक स्रोत आहे, महत्वाचा स्रोत जो आहे तो आहे विस्तार अधिकारी परीक्षा, शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षा. ही जी IBPS ने घेतली ती परीक्षा आपल्या शिक्षण विभागाशी संबंधित असल्यामुळे त्याच्यातले प्रश्न कसे आले हे नक्की बघून घ्या. आणि हे PYQचं एखादं पुस्तक जर असेल तर नक्की ते संदर्भासाठी तुमच्या जवळ ठेवा. हे खूप महत्वाचं आहे. ज्याही स्पर्धा परीक्षा होतात त्याच्यामध्ये मुलं PYQ बघून घेतात आणि त्याच्यानुसार अभ्यासाची दिशा ठरवतात. तर मीही PYQ म्हणजे मी तर याच्या बाबतीत खूप जास्त काम केलेलं होतं. ज्यावेळेस आम्ही परीक्षा देणार होतो शिक्षण विस्तार अधिकारी पदाची, त्यावेळेस कुठलेही स्टँडर्ड मटेरियल बाजारात उपलब्ध नव्हतं, PYQ उपलब्ध नव्हते. तर मी टेट परीक्षा जी झाली होती त्या टेट परीक्षेमध्ये जे प्रश्न आले, मेमरी बेसवर विद्यार्थ्यांनी काही प्रश्न सांगितले होते जे की YouTube व्हिडिओ मध्ये होते, आणि काही क्लासेसनी त्याचे प्रॉपर व्हिडिओ पण तयार केले होते कोणते प्रश्न परीक्षेत विचारतात याबद्दलचे. तर तिथं पाहून मी ते प्रश्न प्रकार समजून घेतलेले होते आणि त्याच्यानुसार माझी तयारी केलेली होती. अशाच प्रकारे इतरांनीही तयारी केलेली असणार आहे. तर PYQचा खूप मोठा रोल आहे. याच्यामुळे मला समजलं होतं की प्रश्न कसे येऊ शकतात आणि त्या प्रश्नांचा सराव करत राहिल्यामुळेच खऱ्या अर्थानं माझी ॲक्युरसी वाढत गेली. आता पुढचा मुद्दा म्हणजे महत्वाचा मुद्दा आहे स्टडी मटेरियल कोणतं वापरायचं. हे सगळं झालं, अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करणार आहे, पण स्टडी मटेरियल कोणतं वापरणार. तर स्टडी मटेरियलच्या बाबतीत मी तुम्हाला जास्त गोष्टी सजेस्ट करणार नाही. माझं नेहमी हेच मत आहे की कमीत कमी पुस्तकं वापरा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा. हे पेपर 2च्या बाबतीत असेल आणि पेपर 1च्या बाबतीत प्रॅक्टिस करावी लागेल. तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस करावी लागेल. बुद्धिमत्ता या विषयाचे IBPS ने जे प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्न प्रकाराची प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे. ती प्रॅक्टिस जर झाली तर तुम्हाला ते प्रश्न परीक्षेत नवीन वाटणार नाहीत आणि तुम्ही प्रश्न पाहता क्षणी ते
सोडवण्यात सुरुवात करू शकता. जर प्रश्नच नवीन वाटला तर मग तुम्हाला प्रश्न समजून घेण्यातच खूप वेळ जाईल आणि पर्यायानं तुमचा पेपर कव्हर होणं अवघड जाईल. तर पेपर 1 साठी प्रॅक्टिस, पेपर 2 साठी रिव्हिजन. लक्षात ठेवा, स्टडी मटेरियल कोणतं आहे तर पेपर 1 साठी पेपर इंग्लिश आणि मराठी याच्यासाठी माझं तर असं मत आहे, फक्त याच्या अगोदर जे प्रश्न आले ते प्रश्न बघून घ्या. या प्रकारांचा अभ्यास तुम्ही या परीक्षेसाठीच एखादं पुस्तक घेऊन करू शकता. त्या प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास या परीक्षेसाठी एखादं पुस्तक, सर्व सेवा भरतीचं पुस्तक घ्या, त्याच्यामधून अभ्यास करून घ्या. पण याच्यासाठी बेस जो असणार आहे तो तुमचं ग्रामर असणार आहे किंवा भाषेची समज असणार आहे. मराठीमध्ये पण प्रश्न सोपे विचारले जातात, तितकेसे अवघड विचारले जात नाही, त्याच्यात ग्रामर जास्त विचारलं जात नाही. त्यामुळे मराठी इंग्लिश याच्या बाबतीत खूप जास्त तणाव घेण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही सहजासहजी याचे मार्क मिळवू शकता. तर भाषेची समज, भाषेची जाण तुम्हाला पाहिजे, भाषा वापराची समज पाहिजे, इंग्लिशच्या बाबतीत सुद्धा आणि मराठीच्या बाबतीत सुद्धा. बुद्धिमत्ता चाचणीच्या बाबतीत ज्ञानदेव वराडे सरांचं पुस्तक तुम्ही घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करतोय. कोणती जाहिरात करत नाहीये, पण ज्ञानदेव वराडे सरांनी जे पुस्तक तयार केलेलं आहे ते बेस्ट आहे आणि ते पुस्तक तुम्ही वापरा. मी पण ते पुस्तक वापरलं होतं खरं तर, आणि त्या पुस्तकाचा फायदा नक्कीच झाला मला. त्यानंतर पेपर 2च्या बाबतीमध्ये के सागरचं पुस्तक तुम्हाला वापरायचंय. के सागरचं पुस्तक एकदा चांगल्या प्रकारे वाचून काढा, 2 वेळा चांगल्या प्रकारे वाचून काढा. त्याच्यानंतर 3ऱ्या वेळा वाचताना हायलाईट करा आणि शॉर्ट नोट्स काढा. त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी आणखी एखादं पुस्तक तुम्ही बाजारात जे उपलब्ध असेल ते घेऊ शकता. आणखी व्हॅल्यू ऍडिशन तुम्हाला करायचे असेल तर इंटरनेटवरती अगदीच लिमिटेड प्रमाणात इंटरनेटचा वापर करून तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन करून घ्या. जास्त प्रमाणात इंटरनेटचा वापर केला तर मात्र तुमचा वेळ वाया जाईल आणि तुम्ही नको तेवढी माहिती जमा कराल. तेवढ्या माहितीची आपल्याला आवश्यकता नाही आहे. मला जर विचारलं तुम्ही की सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे, तर मी तुम्हाला हेच सांगेल की पेपर 1च्या बाबतीत प्रॅक्टिस जेवढी जास्त असेल तेवढा तुमचा प्रश्न समजून घेण्याचा वेग वाढेल, प्रश्न सोडवण्याचा वेग वाढेल आणि तुमचं लॉजिक तेवढं जास्त बिल्ड झालेलं असेल. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं. पेपर 2च्या बाबतीमध्ये रिव्हिजन सूत्र लक्षात ठेवा, याच्यापेक्षा वेगळं या परीक्षेमध्ये काही नाही आहे. आता आणखी 2 महत्वाचे मुद्दे सुटलेले आहेत, ते मुद्दे तुम्हाला पुढे मी जोडतो. एमसीक्यूची प्रॅक्टिस, एमसीक्यू टाईप परीक्षा आहे तर आपल्याला एमसीक्यूची प्रॅक्टिस करणं अत्यंत आवश्यक आहे. हा मस्ट असलेला घटक आहे. जो घटक तुम्ही वाचाल त्याच्यावरचे एमसीक्यू त्याच दिवशी सोडवायचे आहेत. घटक वाचला, एमसीक्यू सोडवा. एमसीक्यू का सोडवतो आपण? जे वाचलंय ते लक्षात राहिलंय का? जे वाचलंय त्याच्या आधारावरती आपण विचार करून लॉजिक लावू शकतो का? आपलं लॉजिक बरोबर दिशेने जात आहे का? या गोष्टी आपल्याला तिथे समजतात. त्यामुळे एमसीक्यू सोडवणं खूप महत्वाचं आहे. एमसीक्यू सोडवल्याच्या नंतरच कळतं की आपण जेवढं वाचतोय, जेवढा अभ्यास करतोय तो खऱ्या अर्थानं आपल्या डोक्यात राहतोय की नाही, डोक्यात आपला अभ्यास किती राहिला आहे, आपल्याला किती कन्सेप्ट समजलेले आहेत, हे सर्व एमसीक्यू सोडवताना आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे एमसीक्यू सोडवत राहायचं आहे, कंटिन्युअसली एमसीक्यू सोडवत राहायचं आहे. आता आणखी एक महत्वाचा घटक सांगायचा राहिला, सर्वात महत्वाचा घटक आहे हा, तो म्हणजे मॉक टेस्ट किंवा सराव चाचण्या. सराव चाचण्या तुम्हाला द्यायच्या आहेत, पण मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की सराव चाचण्या तुम्ही ज्यावेळेस तुमचा 70% अभ्यास चांगला झालाय असं वाटेल तुम्हाला, त्यावेळेस तुम्ही सराव चाचणी द्यायला सुरुवात करायची. तुम्ही जर अर्धवट अभ्यास झालाय, तुमचा 30-40% अभ्यास झालाय आणि मॉक टेस्ट द्यायला सुरुवात केली की बघतो मी माझं स्पीड किती येत आहे, मला वेळ पुरतोय की नाही, हे 30-40% अभ्यासावर जर तुम्ही गेलात, मॉक टेस्ट सोडवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला वेळ पुरणारच नाही. कारण तुमचा जसा अभ्यास वाढत जाईल तसं तुमचं स्पीड वाढत जाईल. जेवढ्या रिव्हिजन जास्त होतील तेवढा प्रश्न वाचण्याचा वेग वाढेल, उत्तर आठवण्याचा वेग वाढेल. त्यामुळे रिव्हिजन जास्त करा. रिव्हिजन म्हणजे काय असतं मित्रांनो, आपण एक पेज आहे, समजा एनसीईआरटी तुम्ही वाचताय एका पुस्तकामधून आणि ते पेज तुम्ही रिव्हिजन करून 4-5 वेळा वाचलं, 4-5 रिव्हिजन झाल्या, तर ते पेज आपल्या माइंडमध्ये, आपल्या डोक्यामध्ये ते एक त्याची प्रतिमा तयार होते आणि ती प्रतिमा फिक्स डोक्यामध्ये राहते. ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला ते पेज आठवतं, त्याच्यावरची ती लाईन आठवते आणि उत्तर आठवते. याच्यासाठी रिव्हिजन महत्वाचं आहे. याच्यासाठी पुस्तकं कमी वापरणं महत्वाचं आहे.
तुम्ही जर जास्त पुस्तक वापरले, समजा एनसीईआरटी तुम्ही 5 पुस्तकामध्ये वाचलं, तर फ्रेम तुमच्या मनामध्ये फ्रेम म्हणजे डोक्यामध्ये कोणती फ्रेम राहणार? 5